ऐका ना, घरात सून येते म्हणजे फक्त नवीन माणूस येत नाही. एका मुलीचं पूर्ण आयुष्य बदलत असतं. ती तिचं घर सोडते, आई वडील सोडते, तिचं जग सोडते, फक्त तुमच्या घराला आपलं मानण्यासाठी. पण काही घरात पहिल्या दिवसापासून तिची परीक्षा सुरू होते. हे करू नका लोकांनो. सून आली की काही जण म्हणतात, आमच्या घराचे नियम पाळावे लागतील. पण प्रेमाचे नियम कोण शिकवणार? एक गोष्ट लक्षात ठेवा, घर भीतीने नाही टिकत, घर टिकतं आदराने. तुमच्या मुलीला जर कोणी टोमणे मारले तर तुम्हाला वाईट वाटतं ना? मग दुसऱ्याच्या मुलीला का दुखावता? सूनबाई मशीन नसते, ती पण थकते, ती पण शांतपणे रडते. काही सासवा म्हणतात, आम्ही सहन केलं, तिलाही करू द्या. ही परंपरा नाही, ही चूक आहे. घरात शांतता हवी असेल तर शब्द विचार करून वापरा, कारण शब्द जखम करतात. सूनबाईला फक्त काम विचारू नका. कधी विचारलं का थाया, तू ठीक आहेस ना? लोक म्हणतात आजकालच्या सुना समजूतदार नसतात, पण त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न कोण करतो? नातं जपायचं असेल तर अहंकार कमी करा, कारण प्रेमाला आवाज मोठा लागत नाही. घरात सून हसत असेल ना तर समजा घर जिवंत आहे, नाहीतर भिंती फक्त उभ्या असतात. कधी कधी फक्त एक प्रेमाचा शब्द पूर्ण माणूस वाचवतो. हे लक्षात ठेवा. सूनबाईला जिंकायचं नसतं, तिला फक्त स्वीकार हवा असतो, इतकंच. तुमच्या मुलाला आनंदी बघायचं असेल तर त्याच्या बायकोचा आदर करा. घर आपोआप शांत होतं. समजून घ्या लोकांनो, घर जिंकायला नाही बनवलं, घर एकमेकांना सांभाळायला बनवलं. सूनबाईला जर मान दिलात तर ती पूर्ण घरासाठी जीव लागते. हीच खरी स्त्रीची ताकद आहे. एक दिवस सगळं संपतं, पैसा, अहंकार, वाद. शेवटी आठवण राहते ती वागणुकीची. म्हणून सांगते, सून म्हणून नाही, माणूस म्हणून स्वीकारा. घर स्वर्ग व्हायला वेळ लागणार नाही.